होणार आहे। या प्रकल्पामधून माझ्या बीड शहरातील विद्यार्थी तसेच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना पण फायदा होणार आहे। नवोदितांना नवीन उत्पादन विकसित करण्यास मदत होणार आहे। चांगल्या दर्जाच्या नोकरीची संधी वाढवण्यासाठी उच्चस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम हे याच्यात आयोजित केले जाणार आहेत। मी या निमित्तानं टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या सर्व अधिकाऱ्यांचं विशेष आभार मानतो। त्यांनी महाराष्ट्राच्या MIDC आणि मनुष्यबळ विकासात कायमच मोठं योगदान दिलेलं आहे। त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो। त्याला जो काही प्रतिसाद आम्हाला एवढा मिळतोय तो प्रतिसाद मिळत असताना अतिशय नवीन मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल, राज्याच्या उर्वरित जिल्ह्यामध्ये देखील श्री ट्रिपल IT केंद्राच्या उभारणीचा आमचा प्रयत्न चाललेला आहे। आमचं महायुतीचं सरकार प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारचं श्री ट्रिपल IT उभं करण्याचं काम करू पाहतोय आणि काही प्रकल्पातनं दरवर्षी 7,000 विद्यार्थी बाहेर पडणार, काहीतनं 10,000 विद्यार्थी बाहेर पडणार। अशा प्रकारे काही लाख विद्यार्थ्यांना त्याचा फायदा देण्याचं काम आमचं चाललेलं आहे। मी त्याबद्दल खरोखरीच समाधान व्यक्त करतोय आणि त्याचा फायदा माझ्या बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या मुलामुलींनी, गोरगरिबांच्या मुलामुलींनी अवश्य घ्यावा। अशा झाड लावताना भविष्यात होऊ शकणाऱ्या रस्ता रुंद करण्याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे। यामध्ये जांभूळ, महावा, सुरंगी, वड, पिंपळ, कडुलिंब, आंबा, शिसव, करंज, शिवगा, कदम, आवळा, मारूळ, बेडा, भोकर, अंजन, बदाम, अर्जुन यासारखी देशी झाडं लावण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करूया। लावलेली झाडं जगवण्याचा देखील आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे। आपल्या देशात सर्वाधिक वनांचा दर वाढवण्याच्या मध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून एक पेड माँ के नाम या अभियानामध्ये महाराष्ट्राने चांगली कामगिरी केलेली आहे।